पाहूयात झटपट बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली. राज्यातील विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तर राज्यातील विकास प्रकल्पांच्या स्थितीबाबत फडणवीसांनी मोदींना माहिती दिली. तसंच या प्रकल्पासाठी केंद्राकडून सहकार्य सुद्धा मागण्यात आलेलं आहे. वीस उद्योजकांचं स्थलांतर ही कुणाच्या सुपीक डोक्यातून आलं असं अजब वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंतांनी केले. उद्योगाच्या स्थलांतराच्या घोषणेवर सामंत यांनी अजब वक्तव्य केलं. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातील याचिकेवर नोटीस बजावली. अलाहाबाद उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर अंतरिम स्थगिती देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबाद उच्च न्यायालयाला सुनावणी पुढे न चालवण्याचे निर्देश दिले. विरारमध्ये भाजपच्या वतीनं महापालिका मुख्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात खासदार डॉक्टर हिमंत सावरा, आमदार राजन नाईक, 43 नगरसेवकांसह हजारो नागरिक सहभागी झाले. पाणीपट्टीत 100% वाढ, घरपट्टीतील सुपीकार वाढ, शहरातील जीवघेणे खड्डे, पेलारमधील अनधिकृत बांधकामाविरोधात भाजप प्रशासनाला धारेवर धरले. कुंभमेळ्यासाठी सरकारी रुग्णालय पाडणार. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात इमारत पाडण्यात येणार आहे. प्रस्तावित दर्शन पथ तयार करण्यासाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. शहरातून 4 किलोमीटर अंतरावर भाडेतत्वावर सध्या हे रुग्णालय स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. मराठीत न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई होणार आहे. आरटीओकडून नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलता येणं आता अनिवार्य आहे. मराठी न बोलल्यास परवाना मिळणार नाही. या भूमिकेवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाम आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी 1440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल. तसंच आणखी 600 डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात येत असून सुमारे 250 दंतचिकित्सकही आरोग्य सेवेत दाखल होतील. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली. वर्सोवा घाटकोपर मेट्रो मार्गिकेवरील प्रवाशांना आता व्हॉट्सअपवरून थेट डिजिटल पास काढता येईल. मुंबई मेट्रो 1 या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रिप पास किंवा स्टोअर व्हॅल्यू पास खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून तो मोबाईलमध्येच ठेवता येईल. वाणगाव डहाणू रोड दरम्यान एसी लोकलच्या देखभाल दुरुस्तीसाठी 371 कोटी 49 लाख रुपयांचा डेपो उभारला जाणार आहे. तर MRVCनं कामासाठी निविदा काढली असून प्रकल्पासाठी 36 महिन्यांची मुदत आहे. वाणगाव डेपोमध्ये 60 लोकलची क्षमता असणार आहे. मुंबई मेट्रो 1च्या प्रवाशांना आता व्हॉट्सअपद्वारे ट्रिप पास आणि स्टोअर व्हॅल्यू पास खरेदी करता येईल. डिजिटल पास गुगल वॉलेट आणि ॲपल वॉलेटमध्ये जोडता येईल. त्यामुळे प्रवाशांना तिकीट खिडकीवरील रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही. श्रावण सोमवार निमित्त कोल्हापुरातील वटेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. मंदिरात पूजा अर्चा आणि विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली. तर हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर परिसर भक्तिमय झाला. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुणकेश्वर तीर्थक्षेत्र पहिल्या श्रावण सोमवारी दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी तिथं गर्दी झाली. भाविकांच्या दर्शनासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं योग्य नियोजन करता आलं. भक्तांसाठी सुरळीत दर्शन व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियोजन करण्यात आलं. अकोला शहर हर हर महादेवच्या जयघोषानं दुमदुमून गेलं. अकोलेकरांचं श्रद्धास्थान आणि शहराचं आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यावेळी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं फुलून गेल्याचं पाहिलं. जळगाव संभाजीनगर महामार्गावरील उमाळे या गावात उमामहेश्वराचं शिवमंदिर आहे. पहिल्या श्रावण सोमवार निमित्त आज या शिवमंदिरात उमामहेश्वराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. जळगाव जिल्ह्यातील हे जागृत ऐतिहासिक पांडवकालीन मंदिर असल्याने वर्षभर भक्तांची या ठिकाणी गर्दी असते. चंद्रपूर शहरातील पुरातन अंचलेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. अंचलेश्वर मंदिर हे धार्मिक श्रद्धेसोबतच पुरातन वास्तू आणि ऐतिहासिक वारशासाठी विशेष ओळखलं जातं. या मंदिराला चंद्रपूरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासात महत्त्वाचं स्थान आहे. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या असून हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. भाविकांकडून भगवान शंकराला बेलपत्र, फूल अर्पण करून अभिषेक आणि पूजा केली जाते. ठाण्यातील ग्रामदैवत कोपिनेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली. दर्शनासाठी रांगा लागल्या असून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनानं विविध व्यवस्था केलेल्या आहेत. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली. भोलेनाथाच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लागल्या असून ही रांग उल्हासनगरच्या कैलास कॉलनीपर्यंत पोहोचली. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी झाली. महापूजा आणि आरतीनंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आले. बम बम भोले आणि हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला.
राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांमध्ये पावसाची 20 ते 40% सर्वाधिक तूट नोंदवली गेली. दरम्यान पुढील काही दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता कमी असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला. ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर ओसरल्यानं अनेक भागात ही तूट निर्माण झाली. मुंबईतील जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य पसरले. विरोधकांकडून टीका झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत मोठ्या संख्येनं पालिका कर्मचाऱ्यांसह नागरिक सुद्धा सहभागी झाले होते. चौपाटीवरील कचऱ्याची अवस्था पाहून सिद्धेश कदम पालिका प्रशासनावर आक्रमक झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या अंगावर भरधाव पाण्याचा टँकर घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ट्रॅक्टर थांबवण्यास सांगितल्यानं चालकानं शिवीगाळ करत राठोड यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. राठोड यांनी बाजूला उडी घेतल्यानं थोडक्यात बचावले. पुंडलिकनगर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. नागपूरहून गोंदियाकडे एमडी ड्रगची वाहतूक करत असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रंगेहात पकडले. या आरोपींकडून 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गोंदिया शहर पोलीस ठाण्याअंतर्गत चिस्टोला चोटिया मार्गावर करण्यात आली. लातूरमध्ये पैशाचा पाऊस पडण्याचं आमिष दाखवून लक्ष्मीपूजेच्या नावाखाली अघोरी विधीचा प्रकार उदगीर ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला. यामध्ये थेट एका अल्पवयीन मुलीचा कथित वापर करण्यात आला. लातूर उदगीर मार्गावरील करडखेल पाटीजवळ ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महावितरणाच्या धडक मोहिमेत राज्यभरात 19,599 वीज चोऱ्या उघडकीस आल्या. यातील 15,965 प्रकरणात 30,36,00,000 रुपयांची वीज चोरी आढळली. जुलैमध्ये सर्वाधिक 11,032 विजेच्या चोऱ्या पकडण्यात आल्या. वीज चोरीची रक्कम न भरल्यास संबंधित विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार. दहिसर येथील मानव कल्याण शिवशक्ती परिसरातील केकच्या दुकानात खरेदी केलेल्या केकमध्ये चक्क जिवंत कीटक आढळले. या घटनेमुळे बेकरी पदार्थाच्या स्वच्छता आणि खाद्य सुरक्षेचा प्रश्न गंभीर उपस्थित झाला. ग्राहकांना केक खरेदी केल्यानंतर त्यामध्ये जिवंत कीटक आढळले आणि या प्रकरणानंतर संबंधित ग्राहकांना दहिसर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पुण्यात शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूड विक्री करणाऱ्यावर आजपासून एफडीएकडून कारवाई होणार. हाय फॅट, हाय शुगर आणि हाय सॉल्ट पदार्थाची विक्री आढळल्यास अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली जाईल. नियमभंग केल्याप्रकरणी यापूर्वी 16 आस्थापनांचे परवाने आणि नोंदणी निलंबित करण्यात आली. राज्यातील शाळांमध्ये जेवण बनवणाऱ्या संस्थांना FFSI नोंदणी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार देणाऱ्या संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र सक्तीचं करण्यात आलं. त्याचबरोबर नोंदणी परवान्याची खात्री करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर असणार आहे. दरम्यान अन्न सुरक्षा मानक 2020ची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले. रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसह मूलभूत सुविधांबाबत नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅगच्या अहवालातून अनेक गंभीर बाबी समोर आल्या. या तपासणीत अनेक स्थानकांवर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेत त्रुटी आढळल्या असून अनेक रेल्वे स्थानकातील पाणी हे दूषित आहे असं या अहवालात म्हटलेलं आहे. भिवंडी पारोळ रस्त्यावरील जुना खुर्दी गावाच्या हद्दीत काल ट्रक शेतात पलटल्यानं अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रक चालक किरकोळ जखमी झाला. चंद्रपूर जिल्ह्यात मूल मार्गावर भीषण अपघात झाला. अपघातात 2 कारची समोरासमोर धडक होऊन महिला पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. उजळणी अभ्यासक्रमासाठी चंद्रपूरला जात असताना अपघात झाला. घटनेने पोलीस दलात शोककळा पसरली. वाशिम मालेगाव मार्गावरील चौपाल सागरजवळ कार आणि रिक्षाचा अपघात झाला. कार चालकाला डुलकी लागल्यानं हा अपघात झाला आणि या अपघातात रिक्षामधील 5 जण जखमी झाले असून त्यापैकी 2घांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं.